वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। मासिक पाळीचा संशय आणि विद्यार्थिनींना विवस्त्र करून तपासणी केल्याचं प्रकरण। शहापूरच्या RS दमानिया शाळेतील हा धक्कादायक प्रकार। या प्रकरणी आता 8 जणांवर पोस्को अंतर्गत खरं तर गुन्हा दाखल झालेला होता। शाळेच्या स्वच्छतागृहातील भिंतींवर रक्ताचे डाग आढळल्यानं मासिक पाळीच्या संशयावरून 10 ते 12 विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांची तपासणी केल्याचा संतापजनक प्रकार हा समोर आलेला होता। एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा सगळा प्रकार घडलेला आहे। शाळेतला हा धक्कादायक प्रकार। या प्रकरणी पालकांनी मुख्याध्यापिकांना घेराव घालत जाब विचारलाय। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाळेचे 2 विश्वस्त, मुख्याध्यापिका, 4 शिक्षिका आणि मदतनीस अशा 8 जणांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी मुख्याध्यापकांना अटकही करण्यात आल्याची बातमी आता समोर येतेय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी। सुरुवातीला या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता आणि आता मुख्याध्यापकांना देखील अटक करण्यात आलेली आहे। शाळेतील मुलींना विवस्त्र करत तपासणी केल्याचं हे सगळं प्रकरण आणि या प्रकरणी आता मुख्याध्यापिकांना अटक करत कारवाई होतीये। तर 8 जणांवर, मुख्याध्यापिकेसह 8 जणांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत। विचार देखील न करणं एवढा हा वाईट प्रकार आहे। पण मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये मुख्याध्यापकांना अटक देखील झालेली आहे, त्यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे। पण अशा पद्धतीच्या प्रवृत्तीनं विद्यार्थिनींना वागवणं हे काही योग्य नाही आणि असा प्रकार पुढच्या कुठच्या शाळेमध्ये घडू नये अशा पद्धतीची कारवाई त्या मुख्याध्यापकांवर केली जाईल। एखाद्या मुलीला पाळी आली किंवा काय, तुम्ही त्यांची आई बनून तिथे त्यांना संरक्षण द्यायचं असतं, त्यांना शिकवायचं असतं, त्यांची काळजी घ्यायची असते का अशा प्रकाराने त्यांना निर्लज्जपणे त्यांच्याशी वर्तन करायचं असतं? हे जी कुठली शाळा आहे यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे। या शाळेला खरं तर बंद करण्याची नोटीस द्यायला पाहिजे, शाळेची मान्यता काढून घ्यायला पाहिजे। म्हणजे इतक्या निर्लज्जपणे हे सगळे कसे वागू शकतात? जे कोणी मुख्याध्यापक असतील त्यांना बरखास्त केलं पाहिजे, त्यांना बाजूला काढलं पाहिजे। या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर झडती घेतली जात असेल तर ते योग्य नाही, मग हे अयोग्यच आहे, हे चुकीचं आहे आणि जी काय कारवाई त्या ठिकाणी करायची ना अशा पद्धतीने तुम्ही महिला मुख्याध्यापक असतील अशी माझी अपेक्षा आहे। त्यांना जर या गोष्टी कळत नसतील महिला असताना सुद्धा, मग त्याला आपण काय म्हणायचं? त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं अतिशय महत्त्वाचं आहे। याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याकडून। अशोक, काय अधिक माहिती या सगळ्या प्रकरणी? आता मुख्याध्यापिकावर कारवाई करत अटक करण्यात आल्याची अपडेट यातून समोर येते। लागवी काल एक समोर असा प्रकार आला की RS दमानिया या शाळेमध्ये काही मुलींच्या तपासण्या मासिक पाळीच्या असते त्याच्या तपासणी करण्यासाठी पूर्ण त्यांना वस्त्र काढून ती तपासणी केल्याबद्दल पालकांनी आक्रोश केला होता तिथे आणि मोठं आंदोलन छेडण्यात आलं होतं की मुलींबरोबर चुकीचा प्रकार तिथे घडलेला आहे, त्यांना त्यांचे पूर्ण कपडे काढण्यात आले होते। आणि या संदर्भातच काल शहापूर पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल झाला होता आणि शहापूर पोलिसांनी या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांना आणि एक महिला कर्मचारी यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.